आपना टीव्हीएस म्हणून एक टीव्हीएस ऍप्लिकेशन येतं जे फक्त इलेक्ट्रिक साठी आहे. ती ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे गाडीला आणि आपल्या मोबाईलला. नमस्कार मित्रांनो, परमिट बंद झाल्यामुळं अनेक लोक इलेक्ट्रिक रिक्षाकडे वळालेले आहेत. त्यामुळे अनेक जणांची मागणी असते की दादा टीव्हीएस रिक्षाबद्दल पण काहीतरी टाकत जावा. अनेक जण बजाजच्या रिक्षा घेत असतात आणि टीव्हीएसच्या पण घेत असतात, पण आपण जास्तीत जास्त बजाजवर व्हिडिओ बनवलेले आहेत. पण अनेकांची मागणी आहे की टीव्हीएस वर बनवा. तर आता घेऊन आलो मी तुम्हाला टीव्हीएस ईव्ही. तर या इलेक्ट्रिक रिक्षाबद्दल सांगणार आहे आणि आपल्याबरोबर हे दादा जोडले गेलेले आहेत. त्यांची स्वतःची गाडी आहे, त्यांना 13 महिने झालेले गाडी घेऊन. बरोबर दादा? हो बरोबर. तर या गाडीबद्दल तुम्ही काय सांगू शकता, फायदे तोटे, आणि बजाज आणि टीव्हीएस मध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स वाटतो? ऍक्च्युली बघितलं तर बजाज आणि टीव्हीएस मध्ये जास्त फरक नाहीये. बॅटरी सेम आहे, सेम कंपनीची बॅटरी आहे. 9 वॅट बॅटरी ह्याला पण आहे, 9 वॅट बॅटरी त्याला पण आहे. बजाज मध्ये दोन प्रकार आहेत, एक 9 वॅट बॅटरी, एक 12 वॅट बॅटरी. फक्त टीव्हीएस मध्ये 9 वॅट बॅटरी येते. हो. रेंज जवळपास सेमच येते दोन्हीची. बरोबर. 2-4 किलोमीटर इकडे तिकडे होऊ शकते. पण टीव्हीएसचे एक प्लस पॉइंट असा आहे, टीव्हीएस ला 3 मोड दिलेले आहेत. एक इको, सिटी आणि पॉवर. तुम्ही तुमच्या सोयीनुसार मोड चेंज करू शकता. इको वर गाडी चालते 45, सिटी वर चालते 58 ते 60 आणि पॉवर वर चालते 70. तर तुम्ही तुमच्या हिशोबानं तुम्ही सेटअप करू शकता. तसं बजाज मध्ये 2 मोड आहेत. मला माहित नाही, मी फक्त बघितलंय, मी काही अनुभवलं नाही बजाज बद्दल. मी टीव्हीएस चालवतो 13 महिन्यापासून, मला चालवाय खूप छान वाटते. ऑन रोड चांगली आहे कंडिशन. फक्त कंपनी जी रेंज देते त्याच्यापेक्षा गाडी खूप कमी चालते. म्हणजे ऍक्च्युअल कंपनी रेंज देते 170 इको वर, पण चालते 150 ऑन रोड. आणि पॉवर वर जर टाकलं तर 110-120 पर्यंत चालते. म्हणजे रेंज कमी होते पॉवर वर. रेंज कमी. तुम्ही जेवढं लोड दिलं तेवढं रेंज कमी होते. बाकी परफॉर्मन्स ओके, पिकअप छान आहे. म्हणजे एक वेळेस चार्जिंग करायला आपल्याला 2.5 ते 3 तास लागतं पूर्ण 100% होण्यासाठी. आणि एक वेळेस चार्जिंग करण्यासाठी आपल्याला 9 युनिट म्हणजे वीज घेते. त्यामुळे हे खूप परवडते. 9 युनिट म्हणलं तर साधारण 100 रुपयाची वीज घेते आणि चालते 120 ते 140 किलोमीटर. अंदाज 100 रुपये अंदाज पकड. हो, अंदाज तरी कमीच असेल लाईट बिलचं. हो. सध्या आता स्मार्ट मीटर आल्यामुळे थोडा खर्च वाढला. थोडं नाही, असं काही जास्त फरक नाहीये. पण तसं बघितलं तर ह्याचं एक मीटर पण भेटतं. तुम्ही एमएसबी मध्ये जाऊन चौकशी करू शकता. मला माहित नाही, असं मला म्हणत होते एक जण की तुम्ही वेगळं मीटर घ्या, तुम्हाला ग्रीन मीटर म्हणून भेटतं वगैरे वगैरे. मी काही घेतलं नाही, माझं रेग्युलरच आहे, मी जास्त चालवत नाही. मी एक टाइम चालवतो फक्त. तरी पण मी एक टाइम चालवतो तरी 1000-1500चा धंदा आरामात होतो, काही विशेष नाही. 100 रुपये मध्ये तुम्हाला एवढं धंदा होतो. आणि आणखी एक म्हणजे तुम्हाला कंपनी 6 वर्षाची गॅरंटी वॉरंटी देते किंवा 1.5 लाख किलोमीटर, दोन्हीपैकी जे अगोदर झालं ते. सेम बजाज पण देतं. बजाज 5 वर्षाची देतं किंवा 1.5 लाख किलोमीटर. बजाजला पण सेम आहे, टीव्हीएस ला पण सेम आहे. दोन्हीमध्ये काही फरक नाहीये. किंमत एक 10-15 हजार इकडे तिकडे होऊ शकते बजाज आणि टीव्हीएस मध्ये. बाकी चालवा एकदम स्मूथ, एकदम पिकअप छान. तर तुम्ही आता बॅटरी बद्दल सांगितलं, तर आपल्या दर्शकांना सांगा की बॅटरी कितीपर्यंत येते जर बॅटरी पूर्ण खराब झाली तर किंमत काय अंदाजे तुमच्या? अंदाजे लाख 1.25 लाखाच्या आसपास जाईल. मला तेवढी किंमत माहित नाही, पण मी ऐकलंय. अच्छा. आणि बॅटरीचे शेल्स असते. जर बॅटरी खराब झाली म्हणजे पूर्ण खराब होत नाही, त्याच्यातले आतमधले शेल खराब होते. ते शेल वेगवेगळे असते, ते शेल चेंज करू शकता तुम्ही. पण त्या शेलची बॅटरी बदलण्याची गरज नाही. शेल चेंज करायचे. तो एक फायदा आहे. म्हणजे त्याची आता अमाऊंट कमी असू शकते शेलची. नाही, ते मला माहित नाही, अजून किंमत मला माहित नाही, कारण आपले शेल गेले. इलेक्ट्रिक रिक्षा मार्केटमध्ये आता लॉन्च झाल्यामुळे लोकांना अजून त्या गोष्टीची माहिती नाही. जशा जशा गाड्या जुन्या होतील तशा तशा या किमती बाहेर पडतील. बॅटरीचा खर्च किती तो बाहेर पडेल. आता सध्या साखरेचे रेट वाढलेले आहेत. साखरेचे रेट वाढण्याचं कारण हेच आहे की आता इथेनॉलचं चालू झालेलं आहे. त्यामुळे सगळ्या ऊस आहे जो तो इथेनॉल बनवण्यासाठी जातो, त्यामुळे साखरेचे रेट वाढलेले आहेत. आता हे गाड्यांचं झालं. आता या गाड्यांची किंमत किती आहे दादा, या तुमच्या गाडीची? आता किंमत बघितली तर 3,40,000 आहे. मी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस डिस्काउंट चालू होतं. स्टार्टिंगला ज्यावेळेस गाड्या लॉन्च झाल्या होत्या टीव्हीएसच्या, जवळपास मी त्या रेंज मध्ये घेतलेले, त्यामुळे डिस्काउंट चांगलं चालू होतं.
10,000 15,000 आपापल्या शोरूम आपापल्या हिशोबाने डिस्काउंट देत होते. पण मला माहित नाही आता डिस्काउंट चालू आहे का बंद आहे, चौकशी करावं लागेल. आता चौकशी करावं लागेल. आता कसे आता भरपूर गाड्या मार्केटमध्ये मार्केटमध्ये आले. आणि परमिट पण बंद झाल्यामुळे ईव्ही वाल्यांची चांदी हा मे बी बंद केलं. हा बंद केला असेल, कारण आता ऑप्शन नाही ना, ऑप्शन ईव्ही एकच ऑप्शन आहे, त्यामुळे आता बंद केला असेल. बंद केला. आता तुम्ही गाडी कॅश घेतली का डाऊन पेमेंट? नाही, मी गाडी कॅश घेतली पूर्ण. गाडीला म्हणजे कॅश घेतल्यामुळे मला काही हप्ता वगैरे नाहीये आणि गाडीला मेंटेनन्स वगैरे खूप कमी आहे. म्हणजे नावालाच फक्त हा कपा भरायचे जे आपलं ग्रीसचे कपा. सर्व्हिसिंग मध्ये याच्यामध्ये काही विशेष नाहीये. ज्या ज्या वेळेस मी शोरूमला गेलो, शक्यतो शोरूमला सर्व्हिसिंग करायची, बाहेर कुठे यायचं काहीच नाहीये. शोरूमला गेल्यानंतर त्यांनी काय करतात म्हणजे फक्त वायरिंग चेक करतात, तुमचं पूर्ण वायरिंग चेक करणं, कप भरणं, ब्रेक लायनर चेक करणं, बस एवढंच असतं, दुसरं काही नसतं. गाडीमध्ये भरलं जातं, ग्रीस भरलं जातं, बस ग्रीसच आहे महत्वाचं. ऑइल वगैरे काही नाहीये. 50,000 किलोमीटरला एक मोटरीच्या आतमध्ये ऑइल आहे, ते 50,000 किलोमीटरला एकच वेळेस चेंज होतं. एक वेळेस. हा, जास्त खर्च नाही त्याला, पण खर्च कमी आहे या गाडीला. तुम्ही केले का ते ऑइल चेंज? हो, केलंय ना, एक वेळेस केलंय. होतं ते ऑइल? जास्त नाही, 200 ml ऑइल आहे. मोटरच्या आतमध्ये ऑइल असते, ते आपल्याला चेंज करता येत नाही. शोरूम मध्ये काय देतात आपल्याला सांगायची गरज नाही, ती किलोमीटर पाहून पूर्ण करून देतात आपल्याला. जास्त मोटर ऑइल असेल 250-300 रुपयाला असेल आसपास. आणि एक वेळेस मी सर्व्हिसिंग करायला गेलं, मे बी मला एक 100-150 ग्रीस आणि काय सर्व्हिस एक 200 रुपये घेते. त्याने वायरिंग वगैरे चेक करणं, हे अदर हे झालं ते झालं, ब्रेक लायनर वगैरे. जास्त खर्च येतो टॅक्स वगैरे पकडून, जीएसटी वगैरे पकडून? नाही, खर्च नाही. आता तुमची सर्व्हिसिंग किती? आता माझ्या मोटरला प्रॉब्लेम झाला होता एक वेळेस, म्हणजे मोटर आवाज देत होती, त्यामुळे कंपनी काढली, ती मोटर बाहेर काढली आणि त्या मोटरला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग त्याने शोरूमची मोटर मला वापरायला दिली, 1 महिना फिट करून दिली. म्हणजे माझी गाडी बंद नाही पडू दिली, माझी गाडी चालू करून दिली. आणि ती मोटरवर मोटरचा नंबर असतो, ती कंपनीला वापस गेली आणि ते मोटर मला चेंज करून भेटली आणि त्याच नंबरची मोटर तिथून बनवून आली. परत आता फिट झाली, आता ओके चालते, आता काय प्रॉब्लेम. तुमचा किती वेळ गेला, किती दिवस गेले यामध्ये? माझा दिवस नाही गेले. माझं म्हणजे मोटर कंपनीला जाणं आणि येणं, कंपनीला जाऊन येईपर्यंत मला शोरूमला मोटर अवेलेबल करून दिली, स्वतःच अवेलेबल करून दिली. पण तुमची मोटर किती दिवसात भेटली तुम्हाला? 1 महिन्याला. 1 महिना जाऊन यायला, कारण तिथं इथून मोटर तिथं जाणं, त्या मोटरवर माझ्याच गाडीची जे मोटर नंबर असते माझ्या आरसीवर, ते मोटर नंबर प्रिंट करून वापस येण्यासाठी 1 महिना कालावधी लागला. परंतु तोपर्यंत मला पूर्ण शोरूमला एक थोडा वीक पॉइंट आहे की गाड्यांचे पार्ट लवकर अवेलेबल होत नाहीत. शोरूम जर सपोर्ट केला तर तुम्ही व्यवस्थित राहू शकता. जर शोरूम जर हात वर केला तर मग तुम्ही नाही काय करू शकता, बाहेर पण करू शकता. नाही, बाहेर काहीच नाही करू शकत. तुम्हाला काय ते शोरूमलाच करावं लागेल, शोरूमलाच रिक्वेस्ट करावं लागते. पण शोरूम वाले सपोर्ट करतात, काही विषय नाही, कारण त्यांना पण गाड्या विकायची मार्केटमध्ये. आणि जर खराब रिव्ह्यू गेल्या तर गाड्या विकणार नाही. बरोबर, कॉम्पिटिशन खूप आहे. आपण घेत असतो प्रत्येकाचा रिव्ह्यू जर मार्केटमध्ये चांगला गेला तर लोक गाड्या घ्या. बरोबर, शोरूम वाल्यांचं पण काम आहे की तुमची गाडी खराब झाली की लवकरात लवकर तुम्हाला, आता तुमचं जसं अवेलेबल करून दिलं की बाबा तुमची गाडी धंदा बंद नाही करून धंदा बंद नाही, शोरूम वाले धंदा नाही बंद करू. माझी एक दिवस धंदा बंद होता, ते नॉर्मल सर्व्हिसिंगला गेल्यावर तर तुम्हाला 1 दिवस गाडी बंद करावंच लागतं. तुम्ही शेवटची सर्व्हिसिंग कधी केली? आता शेवटची सर्व्हिसिंग मी एक 15-20 दिवस झालं. किती खर्च आला तुम्हाला? मला आता शेवटची सर्व्हिसिंगला खर्च आला जवळपास, माझे ब्रेक लायनर मी चेंज केले होते. ब्रेक लायनर आहे त्याचे तिन्ही मिळून 2100 रुपयाला ब्रेक लायनर आहे. नॉर्मल ब्रेक लायनर आपला 350 ते 400 रुपयाला असतो, पण याचे महाग आहे, थोडस. 100 रुपये ब्रेक लायनर आणि सर्व्हिसिंग एक ब्रेक लायनर वगैरे सर्व मिळून 500 रुपये त्याने लेबर घेतले. आणि बाकी ग्रीसिंग हे ते सर्व मिळून माझं एक झालं 2,500 2700 रुपये पर्यंत बिल झालं. पण एकच वेळेस बिल होणार आहे ना तुम्हाला. आता माझं 38,000 सर्व्हिसिंगला लागतं म्हणजे ज्यावेळेस त्यांनी ब्रेक लायनर चेंज केले, 200 रुपये, फक्त 200 रुपये, एवढं कमी? हो. अरे काहीच नसतं. 200 रुपये इलेक्ट्रिकला आहे आणि सीएनजी गाड्यांना आता 1550 रुपये सर्व्हिसिंग खर्च झाला. फक्त काय करतात, ऑइल चेंज करतात, ब्रश वगैरे मारतात, हवा मारतात, ऑइल फिल्टर टाकतात, बस एवढंच आहे. नाही, 1550 सीएनजी ला खर्च. बरोबर आहे. तुम्ही 200 जे म्हणताय आता माझी गाडी आता जवळपास 55,000 किलोमीटर पळाली.
माझी गाडी 55,000 किलोमीटर पळाली. 38,000 किलोमीटरला ब्रेक पहिल्या स्टार्टिंगचे ब्रेक लायनर चेंज केलं. अच्छा. आणखी माझं ब्रेक लायनर नाही गेलं. ब्रेक लायनर चेंज करून जवळपास 20-25 दिवस झाला अंदाजा. आणखी गेले नाहीत. म्हणजे ब्रेक लायनर जास्त जात नाहीत. कारण ह्याच्या एकच वेळ चेंज 55,000 किलोमीटर गेली तरी 13 महिन्यात म्हणजे एका वर्षात एकदा चेंज केले. म्हणजे हा पण फीडबॅक चांगला आहे. आपण सीएनजी रिक्षाचा 3 पार्ट्स झाल्यानंतर चेंज पार्ट्स बघितलं तर महाग आहे. जसं की ब्रेक लायनर म्हणा, गाणं कोणते हार्नेसची वायरिंग म्हणा, भरपूर हार्नेसची वायरिंग आहे याला. छोटी छोटी वायरिंग आहे. आहेत बरेचसे वॉरंटी मध्ये पार्ट कव्हर होते. नाही गेला आणखी काही झालं नाही मला. खर्च झाला नाही. ज्यावेळेस जास्त खर्च झाला त्यावेळेस देऊ मी. सध्या तर मला काही खर्च नाही. नवीन गाडी असल्यामुळे सध्या तरी कुठल्याच नवीन गाडीला खर्च नसतो. एकदा 4-5 वर्ष निघून गेले की मग त्यावेळेस आपल्याला कळते की बाबा गाडीची काय कंडिशन आहे, किती खर्च येतो, कसं आहे का. आपण तर आहोतच 3-4 वर्षानंतर अजून व्हिडिओ व्हिडिओ सगळ्यांचे फीडबॅक घेणार आहे की बाबा काय प्रॉब्लेम काय नाही. पण सध्या कुणाला गाड्या घ्यायच्या असतील आता परमिट बंद झाल्यात त्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक रिक्षाकडे वळालेले आहेत. अनेक जण म्हणतात इलेक्ट्रिक रिक्षाबद्दल काहीतरी सांगा, इलेक्ट्रिक रिक्षाबद्दल काहीतरी सांगा. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. मी ऐकलंय की टीव्हीएसचं एक ऍप्लिकेशन आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकता दादा? टीव्हीएसचं एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये रिअल टाइम आपली टीव्हीएस गाडी कुठं थांबले, चालू आहे का बंद आहे, आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती किलोमीटर पळाली, किती चार्जिंग उतरली, तुम्ही किती वेळेस चार्जिंग केले, किती टक्के चार्जिंग केले, त्या किती टक्के चार्जिंगला किती युनिट वीज वापरली गेली, याचं पूर्ण डिटेल्स मध्ये कंपनीनं ऍप मध्ये दिलेले आहे. तुमच्या गाडीचं पूर्ण अनालिसिस पूर्ण झालेलं आहे. हे ऍप आहे मित्रांनो. आपना टीव्हीएस म्हणून एक टीव्हीएसचं ऍप्लिकेशन येतं जे फक्त इलेक्ट्रिक साठी आहे. ती ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे गाडीला आणि आपल्या मोबाईलला. त्या आपल्या मोबाईल मध्ये किती गाडी चालली, म्हणजे गाडी आपली किती चालली ते आपल्या मोबाईल मध्ये दाखवतं. गाडी रिअल टाइम कुठे आहे ट्रॅकिंग इथं दाखवतं. ते बघा, आसपासचे तुम्ही पब्लिक चार्जिंग स्टेशन पण हुडकू शकता. इथं सर्च करता, इथं आहे सार्थक ऑटो आणि सार्थक ऑटो 2. इथं हे चार्जिंग करू शकता तुम्ही. आसपासचे तुम्ही जिथं थांबले तिथून किती किलोमीटरवर आहे त्याचं डिस्टन्स सर्व दाखवतं. आणि आणखीन एक आहे राईड स्टार्ट म्हणून आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर ऑल राईड्स तुम्ही किती चालवलं, आतापर्यंत किती वेळ चालवलं, कसं चालवलं, हे सर्व दिवसाची हिस्ट्री इथे आलेली असते. हे बघा, टुडे किती चालवलं मी, 600 मीटर, 20 किलोमीटर, 34 किलोमीटर, हे सर्व दररोजचं पूर्ण हिस्ट्री दाखवते टायमिंग सोबत सर्व. आणि तुमची गाडी किती वेळेस चार्जिंग झाली आतापर्यंत घेतल्यापासून त्याची हिस्ट्री पण दाखवली जाते. आता बघा, मी आतापर्यंत घेतल्यापासून किती वेळेस चार्जिंग केले, 568 वेळेस चार्जिंग केलेले. तिची हिस्ट्री तुम्ही किती टक्के चार्जिंग केले हे पण दाखवतं. हे बघा, मी शेवटची 85% चार्जिंग केले 24 तारखेला, 23 तारखेला, 22 तारखेला. ते टायमिंग कोणत्या टायमिंगला तुम्ही चार्जिंगला लावले ते सर्व हिस्ट्री दिसते. इथे दिसतं तुम्हाला किती, कसं का नाही, किती युनिट लागला. आता मला जवळपास माझी गाडी 2 तास 10 मिनिट चार्जिंगला लावलो होतो. 6.93 केव्ही म्हणजे जवळपास 7 युनिट मी वापरले. 100% चार्जिंग केले. माझी लास्टची चार्जिंग होती 15% राहिली होती. आता 100% झालेली असं दाखवते त्याला. कधी लावली होती? 6:13 कधी कंप्लीट झाली? 8:23 PM संध्याकाळचं सांगतो. हे सर्व दाखवतं किती टक्के चार्जिंग झाली का नाही. सर्व तुम्हाला इथे बसल्या तुमच्या मोबाईल मध्ये सर्व दिसतं. चार्जिंग कंप्लीट झाल्यानंतर बी तुम्हाला मेसेज येतं, लावल्यानंतर बी मेसेज येतं. त्यामुळे काही हरकत नाहीये. तुम्हाला पूर्ण शेवटचे 20 ट्रान्झॅक्शन पूर्ण दिसते तुमचे 20 वेळेस. एवढी सिस्टम चांगली आहे ना. आणि खाली करंट किती आहे, तुमची बॅटरी कसं चालली ते सर्व इथं दाखवलं जातं. एका महिन्यामध्ये कसं सर्व दाखवतात, कोणत्या महिन्यामध्ये, 24 तासामध्ये, एका हप्त्यामध्ये, सर्व फॅसिलिटी भारी दिली यांनी. हो, त्या ऍप्लिकेशन मध्ये सर्व कनेक्ट आहे. आणि तुमची गाडी कुठे हे पण दिसते. बघा, आता इथे आपण थांबलोय, क्लिक केलं, ट्रॅक नाव, हे बघा, आपण गाडी आपली इथे जीपीएस आहे आली का, बरोबर. अनलॉक आहे गाडी, अनलॉक आहे. आता मी चावी बंद केली, आता बंद केली, चालू, आता लॉक झाली. बरोबर, बंद केली चावी, लॉक झाली गाडी. आता चालू केली, आता चावी चालू करतोय मी, अनलॉक. तिथं ऑटोमॅटिक अनलॉक येते. थोडा टाइम लागतो अपडेट व्हायला. अनलॉक भारी सिस्टम आहे. हा, गाडी हल्ल्यानंतर बी मेसेज येतो गाडी हल्ली म्हणून. त्यामुळे काही विशेष नाही, चांगली सिस्टम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराज.